मीनाक्षी गेली 18 वर्ष तर म्हणजे आम्ही तर शिवसेनेत असल्यापासून साहेबांसोबतच, पण गेली 18 वर्ष हा जल्लोष वर्षानुवर्ष वाढतच चालला आहे आणि जसं त्यांचं वय वाढत चाललं आहे तसा हा त्यांचा जो प्रभाव आहे तोही वाढत चालला आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणातून देशाच्या राजकारणात त्यांचा जो शिरकाव झाला आहे नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर, आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणात जो काही महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल झाला आहे या चिखलातून जे काय उत्पन्न करायचं आहे, जे काय निर्माण होणार आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी अस्मितेचा प्रश्न असो, मराठी भाषेचा प्रश्न असू दे की महाराष्ट्राच्या भूगोलाचा प्रश्न होता, हा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे हेच पुढे नेऊ शकतील असं मला वाटतं. या निमित्ताने
वाढदिवसानिमित्ताने आम्ही अशा शुभेच्छा व्यक्त करतो. सर काल राज साहेबांनी एक स्टेटमेंट केली आहे की आता विधानसभेला स्वपक्ष लढणार आहे. का वाटतं नाही की लोकसभेला पक्ष अंतर्गत कुठेतरी कमी सीट्स आल्यामुळे स्वबळावर लढण्याचा प्रयत्न सुरू आहे? तो प्रश्नच नाही ना याच्यामध्ये. बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि प्रत्येक पक्षाला स्वतःचं बळ वाढवण्याचा अधिकार असतो. आज मला सांगा की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि शिवसेना ही युतीत होती की महाविकास आघाडी म्हणून. तरी पण नाना पटोले म्हणतात की 288 सीटवरती आम्ही आमची ताकद आजमावणार. मग युतीत असून जर बोलू शकतो आम्ही तर कोणाशी युतीतच नाही आहे. आमचं स्वतंत्र अस्तित्व आहे. तर मला वाटतंय सगळं आणि पक्ष वाढवणं या गोष्टी आमच्या अधिकारातच आहेत. माझ्या साहेबांचा वाढदिवस होता. आम्ही साहेबांचा वाढदिवस हिंगवड्यासाठी साजरा करतो. काल पण रात्री आम्ही 12 वाजताच्या फटाक्याच्या आदेश रूम खाली का जाणार? तसा तो सण साजरा करावा तसा आमच्याकडे हा सण आहे. दरवर्षी आमच्याकडनं उत्तर मुंबईतलं मुला इथे सगळे हेमंत कामांचे प्रमुख आहे, दिनेश साहेब, कुणाल, अजून सगळ्यांकडनं आम्ही घनश्याम परत नरेश आम्ही दरवर्षी इतकं वय तेवढा केक आणतो. त्याच्यामध्ये यावेळेला केक मोठा इतकं वय तेवढा केक 56 वाढते 56 केक 57 वाढते 57 किलो हा प्रत्येक वर्षी आम्ही किलोने दरवर्षी केक वाढत जातो. आणि तसंच पक्षही राजसाहेबांच्या मागे उभा राहील आणि राजसाहेबही वाढत जातील. राजसाहेबांचं जे आता देशामध्ये जे नेतृत्व चाललं आहे तेही दरवर्षी असंच वाढत जाईल ह्या आशेने आम्ही हा केक आणतो आहे. आणि आम्हाला दिसतंय देश बघतोय की ते नेतृत्व वाढतच जातं. आणखी वाढेल का त्यापुढे? 100% वाढणार ना. जे मोदीजींना पाठिंबा जाहीर दिला बिनशर्त, त्याचं प्रत्येकजण मला हे पाहिजे मला ते पाहिजे बायकोला आता मी राज्यसभेवर पाठवलं. बघताय ना तुम्ही कशा म्हणजे एक सीट जिंकली तरी बायकोला राज्यसभेवर पाठवलं. आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला. म्हणजे आमचा पक्ष काय लेवल आहे तुम्ही विचार करा. राजसाहेबांची धोरणं काय आहे? त्यांनी महाराष्ट्राच्या हिताची धोरणं मांडली होती मोदी. फक्त महाराष्ट्र धोरण जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून मग ती कोणती जात OBC आहे, मराठा आहे, हे आहे ते ह्या सगळ्या जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून राजसाहेबांनी महाराष्ट्र धर्म म्हणून जागृत केलेला आहे. आणि आम्ही महाराष्ट्र धर्माच्या दृष्टिकोनातून राजकारण करणार. आपल्या दुसरं आम्हाला काही कळत नाही. असं पेपरचे विषय घेऊन आलं होतं मराठी हृदय सम्राट त्याचा अर्थ काय कसं घ्यायचं? 20 वर्ष 18 वर्ष झाली पक्षाला. म्हणजे मुंबई महाराष्ट्राने त्यांना दिलेलं पदवी आहे ही. त्यांना दिलेलं म्हणजे हे मराठी माणसाच्या मनातलं नाव आहे मराठी हृदय सम्राट. तसे बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट होते. आणि आज मराठी हृदय सम्राट हिंदू जननायक ही पुढचीही पदवी लागली आहे की नाही. मुंग्यांचं आंदोलन कसं कोणत्या सगळ्या विषयांमध्ये राजकारणी व्यवस्थित भूमिका मांडलेली आहे. आणि त्याच्यानंतर हिंदवी स्वराज्याची भूमिका मांडली ही महाराजांची आहे. तुमचा आमच्याकडे आमचा बालवणीमध्ये जब्बार एक शाखातीच आहे. तो पाकिस्तानचे झेंडे नाचवले म्हणून त्याने पीठमध्ये पीठ करून अक्षर नोंदवलं की शिवसेना आज ही जी शिल्लक सेना राहिली ती पाकिस्तानचे झेंडे कसे नाचू शकते. आणि राजसाहेबांनी हिंदी बद्दल विचार करा सर.